मला इतके सारे ब्रँड डील्स, खूप मोठे मोठे ब्रँड डील्स वगैरे येतात तिला. खूप लवकर ग्रो झालं ते चॅनल. इंस्टाग्रामवर 10,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत, कंप्लीट झालेले आहेत तिचे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या छोट्याशा दुनियेत. तर आज आहे संडे आणि आज आमचा दिवस खूप मस्तपैकी लेझी डे गेलेला आहे एकदम. आणि आमची लिशू राणी सुद्धा अजूनही झोपलेली आहे आणि खूप वेळ आमचा त्याच्यातच गेला. आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि एकदम छान लेझी दिवस गेला. पण आत्ता झालेली आहे संध्याकाळ आणि आज आम्हाला जायचं आहे शॉपिंगला. माझा नवरा माझ्यासाठी शॉपिंग करून देतो आहे. आणि शॉपिंगला जाण्याचा रिझन या मॅडमच सांगतील तुम्हाला. ऍक्च्युली मागच्या व्लॉग मध्ये ना मी खूप जाड दिसत होती, असं हा नाही म्हणत मला, पण मी खूप डिसअपॉइंटेड झाली होती की मी इतकी जाड दिसत होती. आणि मला चेंज करायला सुद्धा सांगितलं नाही कारण की ऑफिस होतं आम्हाला आणि मला टिफिन पण द्यायचं होतं त्याला. पण मी चेंज पण केला नाही. मी इतक्या घाईघाईत व्लॉग शूट केला तो. तर लास्ट व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर मी इथे आय बटनवर देते. पण मलाच आवडत नाहीये तो कारण की मी त्यात खूप विचित्र दिसत होती, चांगली नव्हती दिसत मी. तर त्यासाठी मी याच्या खूप मागे लागले की नाही माझ्याकडे कपडेच नाही. आय थिंक हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे सगळ्या लेडीजचा की त्यांच्याकडे कपडेच नसतात. बात तो सही आहे. माझ्याकडे अजूनही पूर्ण वॉर्डरोब भरून कपडे आहेत. तिच्याकडे कपडे आहेत. तर ते त्या टायमाला जो व्हिडिओ टाकला होता तर तेव्हा मी सांगितलं नाही तिला की त्या कपड्यामध्ये ती जाड दिसते वगैरे. सो ती एक माझी चुकी झाली समजा. तर त्या चुकीची भरपाई म्हणून मग तिला शॉपिंगला नेलं मला गरजेचं आहे. तर माझं वेट ऍक्च्युली खूप फ्लक्च्युएट होत असतं कारण की मला थायरॉइड पण आहे. अँड लिशू झाल्यापासून आहे ना की माझं वेट जे गेन झालं म्हणजे पोस्टपार्टम वेट जे गेन झालं माझं तर ते काय कमीच होत नाहीये. 2 वर्षाची झाली लिशू आता अँड स्टील मी ते खूप सफर करतेय. मला माझे जुने कपडे येत नाहीये, मला न्यू कपडे घ्यावे लागतायत. ते पण मग थोडेसे फिट होऊन जातात. थोडंसं वेट गेन पण होतं, कमी पण होतं. असं मी खूप सफर करतेय त्यासाठी. आणि मी आता व्लॉगिंग स्टार्ट केली आहे. ऍक्च्युली मी खूप अनकम्फर्टेबल होती आधी. 2 वर्षापासून मला खूप आधीपासून व्लॉगिंग स्टार्ट करायची होती अँड त्याच्यासाठीच मी खूप अनकम्फर्टेबल होते. तर मी कॅमेऱ्यासमोर खूप शाय फील करायची आणि ह्याच रिझनमुळे माझे जास्त फोटो सुद्धा नाहीये लिशू सोबत जेव्हा ती छोटी होती. मी सगळे यांचे मुवमेंट्स कॅप्चर केले आणि माझे मुवमेंट्सच नाही कारण मला असं वाटायचं की नाही मी छान नाही दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा असे असाल तर तुम्ही मुवमेंट्स कॅप्चर करून ठेवा. वेट आहे ते आपल्याला नंतर कमी करता येतं पण जे मेमरीज आहेत ते तसेच राहतात, फोटोजमध्ये कॅप्चर राहतात. तर ते मी मला खूप रिग्रेट होतं अँड म्हणून मी असं डिसाईड केलेलं आहे की मला आता वेट कमी करायचं आहे. मी आजच एक छान डाएट चार्ट पण लिहून ठेवला आहे आणि जर ते माझ्यासाठी वर्क केलं तर मी त्याचा व्हिडिओ पण बनवेल आणि तुमच्यासाठी अपलोड करेल म्हणजे माझ्यासारखे जे फेलो मॉम्स असतील त्यांना ते उपयोगी पडेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की लिशूचं इंस्टाग्राम पेज आहे. त्या इंस्टाग्रामवर 10,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत, कंप्लीट झालेले आहेत तिचे. तर ही माझ्यासाठी खूप छान एक अचीवमेंटची गोष्ट आहे कारण की आय थिंक 1-1.5 वर्ष अगोदर मी तिचा इंस्टाग्राम चालू केला होता. सहज मेमरीज टाकत होते मी आणि त्याच्यात मला इतके सारे ब्रँड डील्स, खूप मोठे मोठे ब्रँड डील्स वगैरे येतात तिला. खूप लवकर ग्रो झालं ते चॅनल इंस्टाग्राम पेज आणि त्याचमुळे मला खूप मोटिवेशन पण भेटली की मी युट्यूब पण स्टार्ट करावं. आणि इथे सुद्धा मला इतका छान भरभरून रिस्पॉन्स भेटतोय. 1 महिन्यात माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट पण होत आहेत. लवकरच कंप्लीट होतील आय थिंक या वर्षापर्यंत होईल तर पाहिजे मला असं वाटतं किंवा न्यू इयरच्या स्टार्टिंगलाच होईल. तर त्याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे आणि आम्ही खूप दोघं जण मनापासून धन्यवाद करतो तुम्हाला की तुम्ही असं आमचे व्हिडिओज बघतात, तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडतात, तुम्ही लाईक करतायत, सबस्क्राईब करतायत. तर तुम्हा सर्वांना आमच्याकडनं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. आणि
तुम्ही अजूनपर्यंत बघितलं नसेल तर मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लिशूच्या इंस्टाग्रामची. तिचं इंस्टाग्राम पेज पण याच नावाने आहे, लिशू की दुनिया. तर लिशू की दुनिया हेच नाव आहे तिचं इंस्टाग्रामवर पण. तर त्याच नावाने मी युट्यूबवर पण हँडल सुरू केलेला आहे तिचा, आणि इथे मी आपण ब्लॉग्स टाकते. ऍक्च्युली आम्ही दोन्ही महाराष्ट्रीयनच आहोत, बट हिंदी नेम मी असं ठेवलं कारण तिकडे तिची सगळी हिंदी ऑडियन्स जी आहे ती अट्रॅक्ट झालेली होती. पण आता तुम्ही सगळे जर युट्यूबवरची फॅमिली पण आपली जर इंस्टाग्रामवर गेले तर तिकडे आपली अजून मराठी ऑडियन्सही जाईल. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, तुम्ही तिकडे जाऊनही तिला फॉलो करा आणि तिचे रील्स बघा. तुम्हाला कसं वाटतं ते चॅनल त्याचाही आम्हाला कमेंट्स करा, प्रतिसाद द्या, आणि आम्हाला ही फॅमिली आपली ग्रो झालेली खूप आवडेल. बरं, तुझं झालं सगळं सांगून आता? येस. तर आता पटकन एक कप चहा ठेव आणि लवकर रेडी हो. तर आपल्याला बाहेर जायचं लवकरात लवकर. ओके ओके. तर गाईज, हा आहे श्वेताचा नेक्स्ट इयरचा डाएट प्लॅन चार्ट. तर ऍक्च्युली मला अजून एक गोष्ट एक इम्पॉर्टंट त्याच्यात ऍड करायची आहे की मी आहे ना, हे बघा झेप्टोवरनं कालच आहे ना कोकोनट ऑइल यूज म्हणजे वापरायला मागून ठेवले. कोकोनट ऑइल आहे, व्हर्जिन ऑइल, आणि हे मी कुकिंगसाठी यूज करते. कालपासून मी यूज करून बघितलं, काही इतकं वेगळं नाही लागत त्याच्यात. टेस्ट वगैरे खूप छान आहे. फक्त जेवणाला तरी नाही येत. आता आपल्या सगळ्यांना इतकी सवय असते ना तरी वगैरे खायची, पण याला फक्त तरी नाही येत आणि थोडासा कोकोनटचा फ्लेवर येतो. तर आय थिंक महाराष्ट्रामध्ये सगळेच जण जेवण बनवताना थोडंसं खोबरं वगैरे यूज करतात, तर त्याचा इतका मला काही खूप डिफरन्स वाटला नाही. तर हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल पण होत नाही आणि वजन छान मेंटेन राहतं. तर हे मी आता ट्राय करणार आहे. आणि उपाशी पोटी ल्यूक वॉर्म वॉटर घेते मी 1 ग्लासभर, म्हणजे एवढं भरून मी पाणी पिते ह्याच्यात. तर त्याच्या अगोदर आहे ना मी 1 चमचा हे कोकोनट ऑइल असंच पिऊन घेते. त्याच्याने खूप छान म्हणजे आपल्या आतमध्ये सगळं एकदम सॉफ्ट राहतं, कॉन्स्टिपेशन पण होत नाही. तर मी हे सगळं फॉलो करून आहे ना, तुम्ही आता मला बघून घ्या मी कशी दिसतीये आणि आय थिंक मला थोडीशी हेल्प होईलच याच्यात. आणि मला न्यू इयर मध्ये हेच रणगाणं पुढे घेऊन नाही जायचंय की मी खूप जाड झालीये. सो मी आता याच्यावर खूप छान वर्क करणार आहे आणि याचे रिझल्ट जर भेटले तर तुमच्या सगळ्यांसाठी पण हेल्प होईल. मी अजूनही टिप्स ऍड करेल त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा जर कोकोनट ऑइल यूज करणार असाल तर नक्की यूज करा, कारण हेल्थ बेनिफिट त्याचे खूप जास्त चांगले आहेत. आमची मॅडम अजूनही झोपलेली आहे. तर गाईज, ही आहे आमची हार्ड वर्किंग वुमन. तिला पटकन सगळं कर म्हटलं की पटकन सगळं केलं. बघा, रात्रीचं जेवण पण बनवलं, कारण मला शॉपिंग करायची आहे ना. म्हणून सगळं पटकन झालं. नाही, पण मी असं पण सगळं लवकरच करते आणि मला जे सांगितलं ते मी पटकन ऐकते आणि पटकन करते. हो, तुला संडे मंडे काय नाही, एकच असेल. चला. आणि आता आमच्या मॅडम उठलेल्या आहेत. रिशू मॅडम, झाली का झोप बाबू? से हाय. हाय. तुझं झालं का चहा पिऊन? हो. अगं चल ना मग, रेडी हो ना पटकन. अरे उठते ना, थांब ना. लिशू आत्ताच उठली ना. नाही पण चल ना, ते बंद होईल ना लवकर. ओके, चालले. आता मम्माला कपडे घ्यायचे, मम्मा उशीर करते. मम्माला म्हण गेट रेडी. मम्मा बोल फास्ट रेडी हो. हा, तुला पण आपण कपडे घेऊ. छान कपडे घेऊ. काय घ्यायचं तुला? थंडीचे कपडे घ्यायचे. थंडीचे कपडे. वाव. लिशू, से हाय. आता मम्माला कपडे घ्यायचे, मम्मा उशीर करते.
मम्माला म्हण गेट रेडी. मम्मा बोल फास्ट रेडी हो. हा तुला पण आपण कपडे घेऊ. हा छान कपडे घेऊ. काय घ्यायचं तुला? थंडीचे कपडे घ्यायचे. थंडीचे कपडे. वाव. लिशू से हाय. काय घ्यायचं लिशूला बाहेर गेलो? बाहेर जायचे. काय बोलते? तर लिशू म्हणते जे पण आपले नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी लिशूचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओज त्यांचे पहा ओल्ड वाले आणि लाईक करा. 1 2 3 4 6 7 जसं आता किचन मध्ये पटकन कामं केलीत ना, हा तसं प्लीज मेकअप पण पटकन कर. ओके. हो मला 5 मिनिटच लागतील. तुम्हाला जास्त वेळ लागतो का? नाही तुला थोडा जास्त लागतो. बॉल दे मला. हा घे बॉल फेक माझ्याकडे. 1 2. ओ माय गॉड व्हेरी गुड. परत घे बॉल. चला लवकर झालं माझं. चला. अरे वा झालं. हा 5 मिनिटाच्या आतमध्ये झालं एकदम. हो मी बोललेली ना मला 5 मिनिटं दे फक्त, मी 5 मिनिटात आवरते म्हणून. अरे वा व्हेरी गुड. आता या गोष्टीसाठी 2 कपडे अजून घे. चला मग लवकर जाऊया आता. चलो चला. अरे वा 10 मिनिटं बोलून ही चक्क 10 मिनिटांमध्येच तयार झाली. मला वाटतंय जगातली ही पहिलीच बायको असेल जे 10 मिनिटं बोलली आणि 10 मिनिटातच बरोबर रेडी झाली. हा मला असं बोलल्याने इतका मस्का लावल्याने मी कमी शॉपिंग करणार नाहीये. चला लवकर आता. तर आता आम्ही फायनली निघालो आहोत. हाय चलो बाय चला बाय बाय. लिशू बाय. कोण येणार आहे शॉपिंगला? अरे आपण सोबत चाललो गोलू. बाय. चलो. किती गोड दिसता माझं पिल्लू. हाय. आता आपण घरून निघालो आहोत अँड लिशू झोपेतून उठली तर तसंच आम्ही बाहेर घेऊन आलो तिला. सो मी तिला थोडंसं काहीतरी खाऊ घालते आणि मग पुढे घेऊन जाते तिला. मी तिला बाहेर आली ना तर मी फक्त तिला डोसा किंवा दाल खिचडी हेच खाऊ घालते. बाहेरचं जास्त खाऊ नाही घालत. पण आत्ता खूप जास्त घाई होती आम्हाला म्हणून मी तिला आत्ता बाहेरचं खाऊ घालते. जय जय बाप्पा. यशू जय बाप्पा करा. जय बाप्पा. इथे जय बाप्पा. बघा गाईज आता मला हे काय बोलली आहे ते तुम्ही तिच्याकडूनच ऐका. आता काय बोलली बघा ऐका. मी म्हणत होते की मला पाणीपुरी खायची. आता जस्ट बोलली होती की तिचा डाएट प्लॅन तिने सुरू केला आजपासून. तर आता मला म्हणते की पाणीपुरी खा किंवा कारण बाहेर आलं म्हणून. इच्छा झाली माझी खायची. आता न्यू इयर न्यू रेझोल्युशन हे पुढच्या वर्षीपासून. मग तुझा डाएट प्लॅन कधीपासून आहे? पुढच्या वर्षी 1 तारखेपासून करेल. तोपर्यंत मला खायचंय. ओके. हो तू खा मी घेतो थोडे.
आपण आलो आहोत सीझन्स मॉलला. सगळ्यात पहिले मी झुडिओला जाणार आहे. चलो. A few moments later. येतानाच खूप उशीर होऊन गेला आम्हाला आणि 10 वाजून गेले. मॉल बंद झाला. आज शॉपिंग नाही होऊ शकत. तू तर खूप खुश असशील. चला मी परत येईल. परत नेक्स्ट वीकेंडला किंवा उद्या मी येऊन शॉपिंग नक्की करेल. मी सोडणार नाही. ए बेटा ए बेटा ए बेटा एक सेकंड एक सेकंड एक सेकंड एक सेकंड. क्यों नहीं खेले बेटा? किती छान गेम होती. आज तर माझी शॉपिंग झाली नाहीये पण मी ही नक्कीच वसूल करेल. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. टिल देन बाय बाय. बाय बाय.